रामकृष्ण हरी. आता एका ताईने मला मेसेज केला की ताई कर्जमुक्तीसाठी काहीतरी सांगा. तर त्यांना बोलले माझा एक व्हिडिओ आहे, ते बोलले सापडतच नाही. माझा पहिला मोबाईल खराब झाला म्हणून सापडत नसेल कदाचित. तर सांगते ना मी काय करायचं. कर्ज तर आपणच करतो, पण त्याला बळ येण्यासाठी आहे. ते केल्याने काही कर्ज आपोआप फिटणार नाही आहे, लक्षात ठेवा. काय करायचं, सकाळी 9च्या आत, शुक्रवारी 9च्या आत एक भस्माची वडी घ्यायची घरूनच, अर्धी वाटी दूध घ्यायचं, अर्धी वाटी साखर घ्यायची आणि पाणी घ्यायचं आणि एक कणकेचा दिवा घ्यायचा. तो पण तुपाचा असावा, गाईच्या तुपाचा. तेवढं घेऊन जायचं. दिवा घरूनच तयार करून न्यायचा, फक्त तिथे पेटवायचा. माचीस घेऊन जायची, अगरबत्ती न्यायची. पिंपळाच्या झाडाच्या जवळ गेल्यावर आधी पाणी टाकायचं. पिंपळाला पाणी टाकल्यावर त्याला दूध अर्पण करायचं. दूध अर्पण केल्यावर भस्म लावायचं. भस्माची वडी आपण नेणारच येतो, पण 3दा भस्म लावायचं पिंपळाला. भस्म लावल्यावर साखर टाकायची. मग साखर टाकून झाल्यावर दिवा पेटवायचा. दिवा पेटवून झाल्यावर त्याला नमस्कार करायचा. नमस्कार केल्यावर त्याला आपलं सांगणं करायचं मनातलं की मला कर्ज फिटण्यासाठी, मी केलेलं कर्ज ते फिटण्यासाठी हे पिंपळेश्वरा मला बळ दे. कारण बरेच जण कर्ज झालं ना तर वेगळा विचार करायला लागून जातात. केलं कर्ज आपण आणि विचार करायला लागून जातो वेगळा, मी या जगातच राहणार नाही, मग कर्ज कसं फेडू. असं नाही करायचं. फेडायचं ना थोडं थोडं कर्ज. जसं कर्ज केलं तसं थोडं थोडं फेडण्याची पण तयारी ठेवायची. पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, कुठलंच काय नाही, एकचदा आहे सर्व. मरण बी एकदा आहे, जन्म पण एकदा आहे. मग अशा पद्धतीने कर्ज फेडायला आपल्याला बळ येतं. टेन्शन घ्यायचं